नागपूरच्या घटनेनंतर संभाजीनगरच्या खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे, तिथे सुद्धा आता पोलिसांनी सुरक्षा वाढवलेली आहे। स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आल्यात। तर औरंगजेबाच्या कबरीवर जाताना मुख्य प्रवेश गेटवर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। खुलताबाद जिथे औरंगजेबाची कबर आहे तिथे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। औरंगजेबाच्या कबरीकडे जाणारा हा मार्ग आहे, इथे आपण बघतोय बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि एका वेळेस एकच माणूस जाऊ शकेल अशा पद्धतीची सोय इथे करण्यात आलेली आहे। पर्यटकांसाठी अजूनही जागा खुली आहे, मात्र पर्यटकांची चेकिंग करूनच इथे पर्यटकांना पाठवल्या जात आहे। काळजी असावी, सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून इथं पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कुमक इथं तैनात आहे, सोबतच राज्य राखीव पोलीस यांची सुद्धा कुमक इथं आणण्यात आलेली आहे। SRPFची एक पूर्ण प्लाटून या ठिकाणी तैनात आहे आणि औरंगजेबाच्या कबरीसमोर हे पूर्ण पोलीस आता इथं दिवस रात्र ड्युटीवर असणार आहे। खरं तर संभाजीनगरमध्ये काल जी आंदोलनं झाली त्यानंतर या ठिकाणची सिक्युरिटी थोडी वाढवण्यात आलेली होती आणि त्यानंतर नागपूरमध्ये जो काही प्रकार घडला त्यानंतर आता इथं सुरक्षेत थोडी वाढ करण्यात आली असल्याचं चित्र आहे। इथं कुठल्याही प्रकारचं आंदोलन होणार नाही, इथं कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी होणार नाही असं पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव इथं चांगली सिक्युरिटी लावलेली आपल्याला दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, खुलताबाद।